नमस्कार मुलांनो, आजचा सुविचार बघूया आपण. सद्गुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गुणांसाठी स्वतःवर नजर ठेवा. याचा अर्थ असा होतो की दुसऱ्यांमधले फक्त सद्गुणच आपल्याला बघायचे असतात व आपल्यामधल्या दुर्गुणांवरती आपल्याला मात करायची असते. आपण पाठ क्रमांक 10 आम्ही हवे आहोत का हा बघत होतो. यात लेखिका मुंबईच्या परळ भागात एका प्राण्यांच्या इस्पितळात जातात, जिथे भरत नावाचा एक चुणचुणीत आणि छोटा मुलगा तिथले साहेब त्यांना इस्पितळ दाखवण्यासाठी देतात. सर्वप्रथम ते मांजरांच्या विभागात जातात. मांजरांच्या या उतार्यामध्ये तुम्हाला मांजरांच्या विभागाची आखणी दिलेली आहे. त्यानंतर इथे कशा प्रकारची मांजरं आहेत त्या मांजरांच्या विभागात ते दिलं आहे. भला थोरला काळाभर बोका, चिमुकलं कब्र पिल्लू, चिडलेल्या वाघिणीसारखी मांजरी, ठिपक्या ठिपक्याचं मांजर, आजारी मांजर, दुखी मांजर. आणि त्यानंतर तिथे एक तक्तासुद्धा आहे. 2 बश्या आहेत तिथे खाद्यपदार्थासाठी आणि पाण्यासाठी, आणि प्रत्येकाला बसायला तिथे मऊ अंथरूण आहे. त्यानंतर मांजरं जेव्हा त्या लेखिकेला बघतात तेव्हा त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा त्यांना स्वतःकडे लक्ष देण्याकरिता त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करायला लागतात की जेणेकरून लेखिकेने त्यांच्याकडे बघावं. त्यानंतर मग त्या ज्या लेखिका आहेत त्या जाळीच्या छिद्रातून बोटं घालून डोकं खाजवतात, गळा खाजवतात, जेणेकरून त्यांना त्या मांजरांना चांगलं वाटतं. त्यानंतर त्यांनी तिथे त्या मांजरांची नावं बघितलीत: जॅक, जाधव, बकुल, गोखले, सॅमू, डिकुन्ना आणि रोमल टिपणीस. आता इथे जाधव, गोखले, डिकुन्ना आणि टिपणीस ही त्यांच्या मालकांची आडनावं आहे जी त्यांनी मांजरांना दिलेली आहे. त्यानंतर मग तिथे त्यांना जसं पेशंटच्या चेहऱ्यावरती, इस्पितळातल्या एखाद्या पेशंटच्या चेहऱ्यावरती जी खिन्नता, जे दुःख दिसतं तेच दुःख त्यांना मांजरांच्या चेहऱ्यावरती तिथे दिसलं. मग ते भरतला विचारतात, या मांजरांना औषधपाणी माणसांसारखं करतात का? औषधपाणी म्हणजे जी औषधं दिल्या जातात ती. भरत म्हणतो तर असं म्हणून भरत सांगतो, त्यांचं खाणं पिणं पथ्याचं असतं बाई. पथ्याचं म्हणजे काय खायला हवं, काय खायला नको, एखादा पदार्थ जास्त खायला हवा, एखादा पदार्थ खायला नको, अशा प्रकारे जे खाण्याचं रुटीन असतं त्याला पथ्य असं म्हणतात. एकदम भरतला काहीतरी आठवतं. तो मला म्हणतो, बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे तिथे जाऊया. म्हणजे पहिले मांजरांचा विभाग पाहिला, त्याच्यानंतर मग कुत्र्यांचा विभाग. आम्ही शेजारच्या विभागात जातो. बघते तर खरंच एक भली दांडगी म्हणजे खूप मोठी, अतिशय देखणी कुत्री तिथे निजलेली आहे. जवळच एका टोपलीत तिची बरीच पिल्लं आहेत. आता तिथे त्यांनी सर्वप्रथम पाहिलं की तिथे एक कुत्री निजलेली आहे आणि तिथे टोपलीमध्ये तिची पिल्लं आहेत. अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिल्लांच्या अंगावरून मी हलकेच बोट फिरवते. म्हणजे ते खूपच लहान आहेत. त्यांची आई तपकिरी रंगाची आहे. तपकिरी म्हणजे रंग म्हणजे ब्राऊन कलर, पण पिलं पांढरी, काही ठिपक्यांची आहेत. सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच. आपण काटेसावरी हे या झाडाचं वर्णन आपण आधीच्या पाठांमध्ये पाहिलं होतं. तर त्या सावरीच्या शेंगांमधून जो कापूस निघतो तो फार मऊ असतो. तर आपल्या शाळेतसुद्धा काटेसावरीचं झाड आहे मागच्या साईडला, आणि तिथे त्याच्यातनं जेव्हा शेंगा फुटतात तो खूप सारा कापूस तुम्हाला दिसतो. तर तो जो कापूस असतो तो फार मऊ असतो. तसे मऊ मऊ गोळेच अशी उपमा कोणाला दिलेली आहे? त्या कुत्र्यांच्या पिल्लांना. इवले कान, इवले म्हणजे लहानचे कान, लहानशा शेपट्या, लालसर ओली नाकं म्हणजे ती लाल रंगाची नाकं, त्याच्यानंतर त्यांच्या पोटातून येणारा कुई आवाज. जसं कुत्र्यांच्या पिल्लाचं इथे वर्णन केलं आहे. असा प्रश्न तुम्हाला ओपन एंडेडमध्ये येऊ शकतो. कितीतरी वेळी मी त्यांच्याकडे बघतच राहिले. आता कोणालाही कुत्र्याची पिल्ले आवडतात आणि ती इतकी छोटी असल्यानंतर तर अजूनच जास्त त्यांच्यावरती लाड येतो. तर लेखिकांना तिथे त्यांच्याकडे बघतच राहावंसं वाटतं. इथे शब्दार्थ दिले आहे. दांडगी म्हणजे बळकट, देखणी म्हणजे सुंदर, निजलेली म्हणजे झोपलेली, इवल्या म्हणजे लहान, लालसर म्हणजे तांबूस. तुम्हाला नेहमीप्रमाणेच हे शब्दार्थ पॅराग्राफची सुरुवातीची लाईन आणि शेवटची लाईन किंवा शेवटचे काही शब्द लिहून हे शब्दार्थ तुम्हाला लिहायचे आहे. हा तुमचा गृहपाठ आहे. धन्यवाद.